एके गुणे आकाशा अंबरत्व. सार गोष्ट शब्दाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होते. ब्रह्म प्रत्यक्षच आहे, पण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. यास शास्त्रामध्ये विषयगत प्रत्यक्ष आहे, परंतु ज्ञानगत प्रत्यक्ष नाही असे म्हणतात. घटपटादी पदार्थ जड आहेत, म्हणून त्याचे विषयगत प्रत्यक्ष व ज्ञानगत प्रत्यक्ष करून घ्यावे लागते. ब्रह्म स्वयंप्रकाश व्यापक असल्यामुळे त्याचे विषयगत प्रत्यक्ष आहेच, ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. म्हणून शब्द प्रमाणाने ज्ञानगत प्रत्यक्ष करून घ्यावे लागते. यासच शाब्दी प्रमा असे म्हणतात. त्या शब्दाची महती सांगतात. सगळ्यात वडील अव्यक्त आहे. ज्याला अविद्या माया म्हणतात, ती सर्वात वडील आहे. सृष्टीत एकापेक्षा एक वडील आहेत. पृथ्वीपेक्षा जल वडील, जलापेक्षा अग्नी वडील, अग्नीपेक्षा वायू वडील, वायूपेक्षा आकाश वडील, आकाशापेक्षा अविद्या वडील. त्या अविद्येचा प्रथमचा मुलगा आकाश आहे आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे. अर्थात अविद्येच्या कुलात हा शब्द म्हणजे कुलदीपक जन्माला आहे. सूर्याप्रमाणे आकाशात जसा सूर्य शोभतो, तसे शब्द गुणांमुळे आकाश शोभते. असा शब्द हा कुलदीपक आहे. कुलदीपक म्हणजे पूर्वी ज्या कुलाची ख्याती नसते, त्या कुलात एखादा भाग्यशाली मुलगा जन्माला, तर त्या मुलामुळे कुळाची प्रसिद्धी होत असते. हे कुलदीपकाचे लक्षण आहे. आणि काही मुले जन्माला आली की सगळ्या कुळाची राखरांगोळी करून टाकतात. त्या मुलास कुलांगार म्हणावे. अविद्येच्या वंशात शब्द हा कुलांगार नसून कुलदीपक सुपुत्र जन्माला आहे. म्हणून पंचविषयांमध्ये स्पर्श, रूप, रस, गंध हे चांगले नाहीत. शब्दच फक्त एक चांगला आहे. या शब्द गुणांमुळे आकाशाची सिद्धी झाली. एरवी आकाशाची सिद्धी झाली नसती. म्हणजे शब्दाचा बाप आकाश आहे हे कळलेच नसते. असे शब्दाचे महत्व आहे. मला वाटतं इथं थांबूया. बोलावं महाराज आपण, विनंती आपल्याला. ठीक आहे. महाराजांपर्यंत आवाज गेला का? हा ठीक आहे, बोलायला लागलो. हो हो. वडिला अव्यक्ताची वंशा, उद्योत करू सूर्य जैसा, येणे के गुणे आकाशा अंबरत्व. वडिला अव्यक्ताची वंशा, उद्योत करू सूर्य जैसा, येणे एके गुणे आकाशा अंबरत्व. महावैष्णव माऊली ज्ञानोबा शब्दाचं वर्णन करतात, कारण शब्द सर्वोच्च कोटीचं आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतच व्यवहारातलं आणि पारमार्थातलं, अंतरंगाच्या पारमार्थातलं, बंधनातून मोक्षात जाण्याच्या व्यवहारातलं, मोक्ष सिद्धीच्या व्यवहारातलं अत्यंत महत्वाचं असं साधन आहे. म्हणून त्या शब्दाचं
ज्ञानोबा राय महत्व, त्याचे गुण आणि त्याच्या चोही बाजूने त्याचं वर्णन करतात. वर्णन करून त्या शब्दावर प्रेम करतात. वर्णन करून शब्द साधनाची सुलभता आणि शब्द साधनाचा प्रचार प्रसार करतात. हेच आम्हा करडे काम, बीज वाढवावे नाम. तर शब्द जो आहे तर तो साधन बनतो चहू बाजूनं. म्हणून शब्दाचं वर्णन करायचे, शब्दाचा प्रचार करायचा, शब्दाचा प्रसार करायचा. आणि शब्द साधनाचं असं करीत असताना आनंद उपभोगता येतो. शब्द ऐसे सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. असं शब्द हाताळताना आनंदच उसळत असतो. शब्दानं आनंद उसळतो. शब्दानं निवृत्ती आणि प्राप्ती शब्दानं होत असते. म्हणून शब्द हे अत्यंत जवळचं साधन आहे. जसं पैसा साधन वाटतं गरिबी घालविण्याचं आणि भोग ऐश्वर्य श्रीमंती मिळवण्याचं. साधन आहे म्हणून त्याला धन म्हणतात. तशीच काही साधन आहेत. हे व्यवहारातलं साधन सर्वाला माहित आहे, त्याचं महत्व माहित आहे, म्हणून तिकडे आकर्षित आहेत आणि त्याच्या लोभामोहात त्याच्या प्राप्तीमध्ये खटपटीत आहेत. त्याचप्रमाणे जसा पैसा साधन आहे व्यवहारातलं, काम चालू व्यवहारातलं, मनुष्य देहातलं साधन आहे. पशु पक्ष्याच्या देहात पैसा नाही. पैसा हे माध्यमच नाही. त्याच्यात शारीरिक श्रम आहे इतर देहामध्ये. आणि मनुष्य देहामध्ये शारीरिकच श्रम असतात, पण शारीरिक श्रमाचा संग्रह म्हणजे पैसा आहे. माध्यम बनेल एक सुलभता व्हावा म्हणून व्यवहारात. पैसा म्हणजे काय? कर्मच आहे, ते कष्टच आहेत, केलेले श्रम आहेत, श्रमाचा संग्रह आहे. इतर देहात संग्रह करण्याची तशी बुद्धी नाही. म्हणजे श्रमाचं संयोजन करून अशा कोण्या माध्यमामध्ये त्याला आणता येत नाही, बुद्धी नसल्यामुळे इतर देहातल्या जीवाला. आणि मनुष्य देहातल्या जीवाला कर्माचा संग्रह करता येतो, कष्टाचा. कर्माचा म्हणजे कष्टाचा. इतकी कष्ट केली, इतकी ड्युटी केली, जितके पैसे, इतकं काम केलं तर इतका पगार आहे, इतका संग्रह आहे. ती सेवाच आहे, सेवेचा संग्रह, सेवेचा मोबदला. म्हणून ते माध्यम बनले पैसा. त्यांना काही घालविता येते, मिळता येते व्यवहारात. त्याचप्रमाणे कपडा साधन आहे अब्रू झाकण्याचं, इज्जत मिळण्याचं, भूषण. काही झाकता येतं आणि काही दाखवता येतं त्यानं. तसाच प्रकाश साधन आहे न दिसणं घालविण्याचं आणि दिसणं मिळविण्याचं डोळ्याच्या माध्यमातून. तसंच पुण्य साधन आहे दूषितता, मल घालविण्याची, विकार घालविण्याची, आणि गुण शुद्धता मिळविण्याची.
तसंच उपासना साधन आहे, चंचलता घालविण्याचं, स्थिरता मिळविण्याचं, हे साधन आहेत. आणि तसंच शब्द साधन आहे, अबोध घालण्याचं आणि बोध जागविण्याचं, शब्द साधन आहे. म्हणून शब्द हे अंतिम साधन आहे. आणि बाकीचे जे साधन आहेत याला सुद्धा शब्दानंच हाताळावं लागतं व्यवहारात. पैसा देखील, पैशाचा व्यवहार देखील शब्दानच आहे, वस्त्राचा व्यवहार देखील शब्दानच आहे, प्रकाशाचा व्यवहार देखील शब्दानच करता येतो, पुण्याचा व्यवहार शब्दानच आहे, उपासनेचा व्यवहार शब्दानच आहे, आणि बोधाचा व्यवहार बी शब्दानच आहे. म्हणून सर्व बाकीचे साधन आहेत तर ते बी शब्दानच हाताळावं लागतात. कारण कळून घेण्यासाठी बी शब्द लागतात आणि कळून देण्यासाठी बी शब्द लागतात. म्हणून शब्द हे अथपासून ते इतिपर्यंत सर्वांचं साधन आहे. म्हणून शब्दाचं वर्णन आहे. सर्वच क्षेत्रामध्ये शब्द उपयोगी आहे, सर्व स्तरातल्या सर्व लोकांसाठी. म्हणून तो जे शब्द असा आहे, तर एवढा मोठा शब्द, एवढा मोठा सर्वाला उपयोगी येणारा शब्द कुठून जन्माला? तर वडिला अव्यक्ताची अवंशा. वडील सर्वात ज्येष्ठ, सर्वात श्रेष्ठ, सर्वात थोर, सृष्टीमध्ये सर्वात कारण असणारं जे अव्यक्त आहे, त्या अव्यक्ताच्या वंशामध्ये उद्योत करून सूर्यासारखा उद्योत कर प्रकाशित करणारा, तळपिणारा, स्वतःला आणि दुसऱ्याला उजाडात आणणारा असा सूर्यासारखा आहे. सूर्य जसा स्वतःला आणि दुसऱ्याला उजाडात आणतो, उजागर करतो, सर्वाला प्रकाश देऊन स्वतःसाठी अन्य प्रकाशाची गरज नसलेला सूर्य आहे. म्हणून उद्योत कर सूर्य. त्याप्रमाणे शब्द देखील तसाच आहे. इतर शब्दांना कळत, शब्द बी शब्दानच कळतो. इतरासाठी शब्द इशारा बनतो, शब्दासाठी बी शब्द इशारा आहे. इतरासाठी शब्द संकेत आहे, शब्दासाठी बी शब्द संकेतच आहे. म्हणून अनात्मा आणि आत्मा, जड आणि चेतन, कार्य आणि कारण, अध्यस्त आणि अधिष्ठान शब्दानं जाणून घेता येते, जाणून देता येते. म्हणून शब्द खूपच मोठी, महान, उच्च कोटीची, सर्वोपयोगी अशी वस्तू आहे. म्हणून अशी जी वस्तू आहे, उद्योजक तो त्याच्या कुळात, त्याच्या सर्व कुळात मागचे आणि सर्व कुळातले पुढचे शब्दानच उजाडात आले, शब्दानं सर्वाची कीर्ती वाढली, सर्वाची ओळख करून दिली, सर्वाला उजाळा केला. सर्वाला शब्दानं प्रकाशात आणलं, उघड केलं. म्हणून उद्योत करू सूर्य जायचा, सर्वाचा अभ्युदय, सर्वाला दाखवून देणं, सर्वाला आहे असं भान करून देणं, हे शब्दानं केलं. म्हणून बाकीच्या तर सोडा, पण शब्द ज्याचा आहे तो आकाश जे आहे, त्या आकाशाला देखील अंबरत्व शब्दामुळेच आहे. आकाशाला आकाशत्व शब्दामुळेच आहे. येणे एके गुणी आकाशा अंबरत्व. म्हणून असा हा शब्द आहे. असे शब्दाचं माऊली वर्णन करतात.
म्हणून शब्द हे प्रमाण आहे. शब्द हा विषय आहे. शब्द हा गुण आहे. शब्द हे माध्यम आहे, प्रमाण आहे. म्हणून इतर प्रमाणापेक्षा सूक्ष्म, जास्त व्याप्ती असलेलं असं प्रमाण आहे. प्रमाणित प्रमाण आहे. जिथं कुठले प्रमाण चलत नाही तिथं देखील ते चलतं असं प्रमाण आहे. म्हणून चालवीला मागे येतील त्याशी, म्हणून तर चालवेली. बाकीचे प्रमाण चौकट चलत नाहीत. प्रत्यक्ष प्रमाण चौकट चलत नाही. अनुमान प्रमाण चौकट चलत नाही. अर्थापत्ती चौकट चलत नाही. उपमान चौकट चलत नाही. अनुपलब्धी पण चौकट चलत नाही. तिथं बी शब्द चलतो. कारण शब्दाच्या अनेक शाखा बनतात. शब्दाच्या अनेक वृत्ती बनतात. गौण्यवृत्ती, मुख्यवृत्ती, यौगिक वृत्ती, लक्षणावृत्ती, शब्दशक्ती. त्या अनेक शाखानं तो पुढच्याला विषय करतो, पुढच्याला कह्यात घेतो, पुढच्याला उजाडात आणतो, येन तेन प्रकारानं. तशी इतर प्रमाणाच्या शाखा होत नाहीत. तो अनेक प्रकारांचा असा शेष अनेक जीवा करून वर्णन करतो अनंताचं. जसा वेद अनेक शाखा करून अनंत प्रकारानं बोलतो. अनंताबद्दल वेद अनंत बोलेला. तसा हा वेद म्हणजे शब्दच आहे. हा शब्द अनेक प्रकारानं, हे प्रमाण जे आहे शब्द, तर अनेक प्रकारानं ते विषयाला ग्रहण करण्याची क्षमता आहे त्याच्यात. विषयाला विषय करण्याची क्षमता आहे त्याच्यात. आणि दोन टोकानं, पुढच्याला बी मागच्याला बी. म्हणून विषयाचं ज्ञान बी शब्दानं होते, विषयीचं ज्ञान बी शब्दानं होते. भोग्याचं ज्ञान बी शब्दानं होते, भोगत्याचं ज्ञान बी शब्दानं होते. भोग्य, भोगता, विषय, विषयी. ज्ञे, ज्ञाता. शब्दानच. आत्मा अनात्मा शब्दानं, जड चेतन शब्दानच, असे साक्षी शब्दानच. शब्दानच भाष्याचा निर्देश होतो. शब्दानं साक्षीचा निर्देश होतो. साक्षी आहे शब्दानं. शब्दानच अनात्म्याचा निर्देश होतो. शब्दानच आत्म्याचा निर्देश होतो. शब्दानच जडाचा निर्देश होतो. शब्दानं जीवाचा, चेतनाचा निर्देश होतो. शब्दानच वस्तूचा निर्देश होतो. शब्दानच व्यक्तीचा निर्देश होतो. वस्तू, व्यक्ती, जीव, जड, आत्मा, अनात्मा आणि भाष्य, साक्षी, हे जे जोडे हे शब्दानं दोन्ही टोकाकडे, शब्द दोन्हीकडे बी काम करतो. इकडे बी तिकडे बी, खाली बिन वरी बी, पुढे बिन माग बी. म्हणून तो वडील अव्यक्ताच्या वंशा, वडील अव्यक्ताच्या वंशात, अव्यक्ताचा वंश म्हणजे सर्व ब्रह्मांड. असती नास्ती एकूण सर्व असलेलं टोटल टोटल हा जगदाभास. हा अव्यक्ताचा वंश आहे, वडील अव्यक्ताचा. परमात्मा सोडून जे परमात्म्याच्या ठिकाणी सर्व काही आहे, तर ते अव्यक्ताच्या वंशातले. परमात्मा अव्यक्त निराकार आहे. आणि अव्यक्त निराकारामध्ये अव्यक्त, अनादि अव्यक्त साकार ह्या विद्या आहे, माया आहे, हे ढालगज आहे. आणि तिच्या वंशामध्ये
तिचाच वंश आहे, त्याच्यात तिला सोडून दुसरा वंशच नाही, वंशच नसतो. वंश परंपरा तिथूनच सुरू झाली. जातक कथा तिथूनच आहे, ज्या येते येते तिथूनच तयार झालं. त्याच्या पलीकडे आज जात आहे, जात तिथूनच तयार झाली. जातकता म्हणजे जन्म. तर अव्यक्ताच्या पलीकडे आज जात आहे, अव्यक्तच जात आहे. सर्व जाताचं एक जात कारण आहे, आणि तिथूनच जा येते, तिथूनच भाऊ आहे सर्व. हा भाऊ सागर तिथूनच आहे, तेच भावाचं कारण आहे. अव्यक्त, अनादि अव्यक्त उपाधी, आणि त्याच्या वंशातलंच सर्व आहे. त्याच्या वंशातच गुण आहेत, भूत आहेत, विषय आहेत, स्थूल सूक्ष्म कार्य. त्याच्या वंशातच सर्व खाणी वाणी योनी सर्व ही अनेक प्रकारची विविधता आहे, तिथूनच निर्माण झालेली. सर्व जड चेतन तिथूनच झालेले व्यक्त. म्हणून हा वडील अव्यक्ताच्या वंशामध्ये शब्द आहे. हा शब्द कसा आहे, उद्योत करो सूर्य जैसा. म्हणून म्हणजे किती वंश आहेत, वंशील म्हटले नाहीत, एकच अव्यक्ताचा वंश आहे, आणि त्या वंशातूनच सर्व निघलेल्या आहेत शाखा. आणि या सर्वांमध्ये शब्द सूर्यासारखा उद्योत करू, हे सर्वाला उजाडात आणणार आहे. म्हणजे अखिल ब्रह्मांडामध्ये शब्द थोर आहे, शब्द जास्त प्रकाशमान आहे, शब्द उद्योत करू आहे, कुलदीपक आहे सर्वात. आणि त्याचं वर्णन करताना म्हणतात की येणे एकी गुणे आकाशी अंबरत्व. असा आहे शब्द. म्हणून शब्दानं शाब्दी प्रमा होते. हा याचा वैयक्तिक असा शब्दाचा केलेला उपयोग आहे प्रमाणजन्य. म्हणून जर आपण प्रमाणांचं जर पाहिलं तर प्रमाण 6 आहेत. 6 प्रमाणानच सर्व जगातले ज्ञान होतात, आणि 7वी सहज प्रमाय आहे ती सांगितली आपल्याला, जी स्वरूप प्रत्यक्षता, किंवा 5 ज्ञानेंद्रियानं 5 विषयाचं होणार ज्ञान, आणि 6वी शाब्दी, म्हणजे शाब्दीनं ब्रह्माची होणारी अपरोक्ष प्रत्यक्षता, व 7वी पुन्हा सुख दुःखाची प्रत्यक्षता सांगितली काल गुरुजीने आपल्याला. कारण सुख दुःखाचं विज्ञान आहे, ते सहज आहे, ते प्रमाणजन्य नाही, 6 प्रमाणा वाचून आहे. आणि ब्रह्माचं बी अपरोक्ष आहे, पण ती शब्दानं आहे, सहज प्रत्यक्षता आहे. सहज प्रत्यक्षता कळायली पाहिजे, म्हणजे ज्याला कोणतं माध्यम नाही, सहज प्रत्यक्षता. आणि सायासन प्रत्यक्षता. तसं रूप कळालं, सहज नाही. आपल्याला वाटतं सहज रूप पाहिले मी, सहज रूप पाहिले मी असं वाटतं, सहज नाही, साया आहे त्यासाठी. हा आपण नसन केलेलं, तो सायास ईश्वराने केलेला आहे. रूप पाहिजे, पुढं रूपावर प्रकाश पाहिजे, इंद्रिय पाहिजेत उपलब्ध, इंद्रियाचं द्वार उघड पाहिजे, वरती त्याच्यातून आली पाहिजे, वरती त्या देशापर्यंत गेली पाहिजे, रूप देशापर्यंत, त्या वृत्तीनं त्याचा आकार धरला पाहिजे. इतक्या अटी आहेत.
सायास आहे तितकी सहज नाही. आपल्याला वाटत असतं मी सहज रूप पाहिलं, सहज नाही पाहिलं. सायासानं पाहिलं. हे सायास आहेत. सहजता नाही त्याच्यात. अटी आहेत त्याच्यात, माध्यम आहेत त्याच्यात. किती वस्तू वापरल्या, मध्यस्थी वापरली त्याच्यात किती. एवढे मध्यस्थी वापरल्यामुळं त्याची सहजता नाही राहिली. मग रूप पाहण्यापेक्षा प्रकाश पाहणं त्याच्यापेक्षा 1% सहज, 1 पायरी कमी आहे त्याला. प्रकाश पाहण्यापेक्षा डोळा पाहणं, एक पुन्हा 2 पायऱ्या कमी आहेत त्याच्यात. डोळा पाहण्यापेक्षा मन पाहणं, पुन्हा 3 पायऱ्या कमी आहेत त्याच्यात. आणि सुख-दुःख पाहणं, याच्यात तर मधात कोणीच नाही. प्रमाण नाहीत. म्हणून सहज सुखाची सुख सुख साक्षी भाषे सुख सहज प्रत्यक्ष सुखासाठी माध्यम लागत नाहीत. माध्यम लागत नाहीत. सुख आणि दुःख. ते बाह्य ज्ञान नाहीत, अंतर्ज्ञान आहेत सुख-दुःखाचे. बाह्य ज्ञान नसल्यामुळे इंद्रियाची गरज नाही त्याला. स्थूल विषयाचं ज्ञान नसल्यामुळे त्याला प्रकाशाची गरज नाही. काही हाताळण्याची गरज नाही. स्थूल नाही, बाह्य नाही. आणि अंतर जरी असलं ते काही संस्काराचं ज्ञान नाही ते. ते प्रत्यक्ष येईल. ते आठवण नाही, सुख-दुःख. स्मृती नाही. हां, सुख-दुःखाच्या स्मृती असतात, पण प्रत्यक्ष सुख-दुःख व्हाले तेव्हा स्मृती नाही, प्रत्यक्ष ज्ञान आहे ते. प्रत्यक्ष आहे, पण इंद्रिय प्रत्यक्ष नाही. प्रत्यक्ष आहे, पण प्रमाणानं प्रत्यक्ष नाही कुठल्याच. प्रत्यक्ष आहे, पण असे विषय प्रत्यक्ष नाही बाह्य विषयापाशी. स्थूल. ते कोणाला दाखविता येत नाही. ज्याचं त्यालाच प्रत्यक्ष आहे. म्हणून साक्षीचा साक्षात्कार आहे, साक्षीचं भाष्य आहे ते. साक्षीचं भाष्य आहे. साक्षीला भासलेलं आहे. अंतःकरणाचे परिणाम आहे सुख-दुःख. अनुकूलतेनं अंतःकरणाचा सुखाकार परिणाम होतो. प्रतिकूलतेनं अंतःकरणाचा दुःखाकार परिणाम होतो. अंतःकरणातल्या लाटा आहेत त्या. अंतःकरणाची त्या विषयानं झालेली निष्पत्ती आहे ती. व्याकुलता, व्यग्रता किंवा प्रसन्नता, सुख-दुःख. हे इफेक्ट आहेत. अंतःकरणाचे इफेक्ट आहेत, परिणाम आहेत. अंतःकरणाला झालेली ॲलर्जी, 2 प्रकारचे अनुकूल, प्रतिकूल. पुढच्या प्रसंगानं, पुढच्या विषय प्राप्तीनं. म्हणून ते अंतःकरणाचंच अंतःकरण निष्ठच आहे. ते भौतिक नाही बाहेरलं, बाह्य नाही. म्हणून हे सुखदुःखाचं ज्ञान सहज आहे. सहज असलं तरी ते साक्षी भाष्य आहे. आणि ब्रह्मज्ञान सहज आहे. पण ती ज्ञातत्वानं नसती, अज्ञातत्वानं असती किंवा विषयत्वानं असती. तो विषय येणं पुढं. म्हणून असं शब्दाचं महात्म्य. म्हणून ब्रह्मप्रत्यक्षता आहे.
पण विषयत्वानं आहे, ज्ञातत्वानं नाही. कारण ब्रह्म कुठे आहे? ब्रह्म आहे. त्या इंद्रियाचा व्यवहार करताना ब्रह्म आहे, मनाचा व्यवहार होताना ब्रह्म आहे, वृत्तीचा अंतर किंवा बाह्य व्यवहार होताना ब्रह्मच आहे. ब्रह्मा वाचून विषय बी नाही, ब्रह्मा वाचून इंद्रिय बी नाही, ब्रह्मा वाचून प्राण बी नाही, वृत्ती बी नाही, ब्रह्मा वाचून चिदाभास बी नाही, ब्रह्मा वाचून साक्षी बी नाही. सर्व ब्रह्मच आहे. तरी ब्रह्म माहित नाही, तरी ब्रह्म अज्ञात आहे. आपल्याला वस्तू पाहताना पृथ्वी पाहिली वाटतं का कोणाला? घर पाहताना, पेन पाहताना, मोबाईल पाहताना मी पृथ्वी पाहिली असं वाटते? बायको पाहताना, पोरग पाहताना, चष्मा पाहताना, जेवण करताना मी पृथ्वी पाहलो असं वाटतंय? ताट पाहताना, फुलं झाडं पाहताना, मंडप पाहताना पृथ्वी पाहायला वाटतं का? आणि काय पाहत असतो? अज्ञात्वानं पृथ्वीच पाहत असतो. विषय पृथ्वीच आहे, तरी बी पृथ्वी ज्ञातत्वानं विषय नाही. पृथ्वीलाच हाताळायला आहे, पृथ्वी सोबतच व्यवहार आहे, तरी पृथ्वी अज्ञात आहे. काल्पना अज्ञात आहेत. हा पेन आहे, हा चष्मा आहे, ही वाट आहे, हे शेत आहे, हे घर आहे, हा प्लॉट आहे, ही बायको आहे, ते पोरग आहे, हात आहे, हे नख आहे, हे बोट आहे, हे केस आहेत, हे डोळे आहेत, हे नाक आहे. असं आपल्याला भासत असतं. पृथ्वी तशी तशी काल्पनिक भासती. पृथ्वीचं कल्पित प्रत्यक्ष येते. वास्तव पृथ्वीचे व्यवहारात कल्पित आहे. हात पाय नाक कान डोळे चष्मा पेन बायको पोरग घर प्लॉट रस्ता काय हे म्हणतो आपण, हे कल्पित आहे. वास्तव पृथ्वी व्यवहारात. पण तरी मी पृथ्वी पाहिली, पृथ्वी वापरली, पृथ्वीला पाहिलं, पृथ्वीला हाताळलं, पृथ्वीबद्दल बोललो असं वाटतच नाही. पृथ्वीच असते. तसं सर्व ब्रह्मच आहे. सर्वम खलविदम ब्रह्म हे महात्मे सांगतात, वेद सांगतात. सर्व ब्रह्मच आहे. सर्वाकरता सर्व ब्रह्मच आहे. पण सर्वाला माहित आहे की वृत्तीशी व्यवहार करायला म्हणजे ब्रह्माशीच करायला, विषयाशी व्यवहार चालला म्हणजे ब्रह्माशीच चाललाय. ब्रह्माला सोडून काय? पण तरी बी ब्रह्म अज्ञातच आहे. ही मजा आहे. म्हणून असं अज्ञातत्वानं विषय असलेलं ब्रह्म ज्ञातत्वानं विषय होते शाब्दी प्रमाणानं, गुरुच्या मुखातून आलेल्या शब्दानं. न जाणून जाणलेलं ब्रह्म जाणून जाणण्यात येते गुरुच्या शब्दानं. जाणून जाणणं न जाणून जाणणं ध्यानात घ्या. अज्ञात्वानं ज्ञात, ज्ञातत्वानं ज्ञात, किंवा विषयत्वानं ज्ञात, ज्ञातत्वानं ज्ञात. विषय परमात्माच आहे, दुसरा विषयच नाही परमात्मा सोडून. विषयी बी तोच आहे, विषयी बी तेच आहे. जग बी तोच आहे, जीव बी तोच आहे, अनात्मा बी तोच आहे, आत्मा बी तोच आहे. त्याशिवाय नाहीच काही परमात्म्याशिवाय. पण तरी बी परमात्मा लपलेला आहे, दडलेला आहे, अज्ञात आहे, अंधारात आहे. इतका अंधारात आहे की नाही वाटतोय. काय मजा आहे. परमात्म्यातच परमात्म्याला परमात्मा नाही झालाय. परमात्म्यातच परमात्म्याला परमात्मा अज्ञानात दळलाय. परमात्म्यातच परमात्म्याला परमात्म्याबद्दल शंका आहे, संशय आहे. आणि परमात्म्यातच परमात्म्याला परमात्म्यातच विपरीत रूपानं ज्ञान आहे. हे जग आहे, हा देह आहे, हे शत्रू आहेत, ते मित्र आहेत, ती बायको आहेत, ते पोर आहेत, हे जड आहे, ते जीव आहेत. हे जे भेद ज्ञान आहे हे परमात्म्यातच परमात्म्याला आहे, परमात्म्यातच.
त्याची ठाविके असो नेण्याना. म्हणून हे नकळून कळणे किंवा कळून न कळणे हे जात असतंय शब्दानं. याला साक्षात्कार म्हणा, आपणच आपल्या समोर होत असतो. आपणच आपल्या समोर होणं याला साक्षात्कार म्हणा. आपणच असतो तर आपणच आपल्या समोर आहेत, आपणच आपल्या पाठीमागे आहेत, आपणच आपल्या आत आहेत, आपणच आपल्या बाहेर आहेत. आपणच आपले खेळू आपले रामे साथ, पण हे शब्दाशिवाय होत नाही. म्हणून असं शब्दाचं महत्व आहे. शब्द न कळलेलं कळून देतो आणि कळालेलं कळून देतो. म्हणून शब्द अज्ञातता शब्दानं जाते. आणि ज्ञातता बी शब्दानं घालता येते. म्हणून शब्द हा अत्यंत उपयोगी आहे, अत्यंत जवळचं साधन आहे. काहींनी सुखदुःखाप्रमाणे शब्दाची सहज प्रत्यक्ष मानलेली आहे, शब्दाची देखील. काहींनी सुखदुःखाप्रमाणे ब्रह्माची सहज प्रत्यक्षता मानलेली आहे. आणि आहेच ना ती. कारण सुख म्हणजे ब्रह्म व दुःख म्हणजे माया, आपल्याला सर्वांना माहित आहे. ब्रह्म आणि माया. आता दुःखाचा साक्षात्कार झाला तो मायेचा म्हणायला हरकत नाही, आता सुखाचा साक्षात्कार झाला तो ब्रह्माचा आहे म्हणायला हरकत नाही. आता जडाचा साक्षात्कार आहे तो मायेचा म्हणायला काय हरकत नाही, आता चैतन्याचा साक्षात्कार आहे तो ब्रह्माचा म्हणायला हरकत नाही. प्रज्ञानम ब्रह्म. यत्र यत्र चेतनत्व तत्र तत्र ब्रह्मत्व, यत्र यत्र जडत्व तत्र तत्र मायात्व. म्हणून सुख दुःखाचं जे ज्ञान आहे तेच माया ब्रह्माचं ज्ञान आहे. म्हणून दुःख नको म्हणजे माया नको, म्हणजे मायेची निवृत्ती करायची प्रवृत्ती होती. दुःख नको म्हणजे माया नको, आणि सुख पाहिजे म्हणजे ब्रह्म पाहिजे, म्हणजे ब्रह्मप्राप्तीची इच्छा होती. मदलागी दुःख व्हावे अशी कोणी न भावी जीवी, म्हणजे माया नको. प्रपंच व स्वरूप ही आतून सर्वाची मागणी, पण आतली मागणी बाहेर आली पाहिजे. ब्रह्म पाहिजे, श्रीमंती पाहिजे, धन पाहिजे, मान पाहिजे. ह्या सर्वाचा अर्थ काय आहे? तर सुख पाहिजे. सुख पाहिजे म्हणजेच ब्रह्म पाहिजे, म्हणजे ब्रह्माचीच मागणी. चित्त तुझे पायी मरो. अर्थात सुख दुःख कळण्याकरिता काही लागत नाही, सुख दुःख कळायला काही लागत नाही. तसे ब्रह्म कळण्याकरिताही काहीच लागत नाही, काहीच लागत नाही, कारण ब्रह्म सर्व सुख देते असे सर्व काळ, ब्रह्म ते केवळ नांदतसे. हा हा. म्हणून ब्रह्म कळण्यासाठी सुद्धा काही लागत नाही. जसे सुख दुःख कळण्यासाठी साक्षी भाषा असल्यामुळे दुसरे माध्यम लागत नाही, तसं ब्रह्म कळण्यासाठी बी वेगळं काही लागत नाही. इंद्रिय लागत नाहीत, प्राण लागत नाही, कोणते प्रमाण लागत नाहीत. कारण ब्रह्म सहज आहे, ब्रह्माचं असणं सहज आहे, आणि ब्रह्माचं प्रत्यक्ष बी सहज आहे. सहज पावता भगवंती परी हे विकल्पे नागविती. तुका म्हणे एकची आहे, सहजी पाहे सहज.
सहज. म्हणून ब्रह्म सहज आहे. ब्रह्माचं असणं सहज आहे. ब्रह्माचं दिसणं सहज आहे. ब्रह्माचं सुख सहज आहे. ब्रह्माचं आवडणं, असणं, दिसणं, आवडणं सहज आहे. अष्टी भाती प्रियता सहज आहे. खचितानंदता सहज आहे. पण आपण 6-7 पैड्यामुळं सहज आवडत नाही, सहज कळत नाही. साधं आवडत नाही, साधं कळत नाही. साधं म्हणून परमार्थ साधा आहे, सहज आहे. पण साधं आवडलं पाहिजे. सायाच आवडते, साधा आवडत नाही. साधच खरं असतंय. साधच चांगलं असतंय. साधच सुखद असते. सुखद, चांगलं आणि खरं साधच आहे. साधी भाजी आणि मसाल्याची फोडणीची भाजी. साधच चांगलंय. साधच सुखद आहे. साधच खरे. प्रत्येक बाबतीत. जे मसाल्याचं असतं, जे सायासानं असतं, जे आयास प्रायासानं असतं, जे अटीतटीनं असतं, जे माध्यमानं असतं, ज्याच्यात अनेकता असते, ज्याच्यात भेद असतो, ज्याच्यात द्वैत असतं, ते साधं नसतं, ते सुखद नसतं आणि ते खरं नसतं. म्हणून एरवी सर्वांच्या हृदय, एरवी शब्दाचा अर्थ साधक. परमात्मा एरवी, माया एरवी नाही. शिकून, थकून, नटून, खेटून आलेली माया. मायावी ते साधं नाही. परमात्मा साधा आहे. एरवी, एरवी सर्वांच्या हृदय देशी. एरवी, एरी. ठरवून नाही, एरी. जाणून बुजून नाही, एरी. सजून नाही, एरी. सायासानं नाही, एरी, एरी. एरवी. ध्यानात घ्या. मुलगी किंवा मुलगा पाहुण्याकडे चालला दाखवायला, म्हणजे पाहायला आली त्याला, आणि ते चालला तिथं, ती एरी नाही. आणि रस्त्यानं चालला, शेतात आहे, दुकानात बसलेला आहे, एरी येतो. तेव्हा सजून नाही तो, तेव्हा ठरवून नाही तो. एरवी म्हणजे साधं, सहज. सहज असणं, सायासानं असणं. परमात्म्याचं असणं सहज आहे. सहज असल्यामुळे ती नजरेत भरत नाही. सहज असल्यामुळे ती न कळून न कळण्यात जमा होते, असून नसण्यात जमा होते, असूनही नसणे. पहा, मरून या जिनी, असूनही नसणे. आहे म्हणते, कशी येत आम्ही तर मरून जितेत, असून नसण्यात जमा आहेत. अशी ब्रह्माची सहज प्रत्यक्षता आहे. पण ती सहज प्रत्यक्षता सहजतेनं लक्षात आणून देतो तो शब्द. म्हणून प्रत्यक्ष आहे, म्हणून सहज प्रत्यक्ष आहे असे म्हणतात, पण त्यात थोडा भेद आहे. आता ब्रह्माची सहज प्रत्यक्षता आहे आणि सुख दुःखाची सहज प्रत्यक्षता आहे, पण त्याच्यामध्ये थोडा भेद आहे, त्याच्यात फरक आहे. कारण सुख दुःख हे सहज प्रत्यक्ष असले तरी साक्षी भाष्य आहेत, आणि ब्रह्म
सहज प्रत्यक्ष स्वरूप आहे, तर ती साक्षी भाष्य नाही, ते वास्तव आहे, ते भ्रम नाही, ते निभ्रांत आहे. त्याला भ्रम नाही, ते भ्रम नाही. ध्यानात घ्या गोष्ट. त्याच्यात भ्रम नाही, ते भ्रम नाही, ते वास्तव आहे. ते सर्व भ्रांतीचं सर्व भाष्याचं अधिष्ठान आहे, वास्तव आहे. हा भेद आहे त्याच्यात. म्हणून सुख दे साक्षी भाष्य आहे, सुख दुःख हे साक्षी भाष्य आहे, व ज्या वस्तूला साक्षी भाष्यात असते त्याला प्रमाणजन्यता नसते, म्हणून त्याला प्रमाणजन्यता नाही. सुख दुःख प्रमाणजन्य ज्ञान नाही, त्याला प्रामाण्यता नाही. प्रमा मानता येत नाही सुख दुःखाच्या ज्ञानाला. ते व्यवहारात जरी सुख दुःख खरी ठरत असली, तर ते आता यथार्थ अप्रमा आहे. यथार्थ अप्रमा म्हणता येईल सुख दुःख व्यवहारात खरी मानल्यामुळे. म्हणून सुख दुःखाला प्रमाणजन्यता नाही, आणि सुख दुःख म्हणजे ब्रह्म व दुःख म्हणजे माया. म्हणून सुख म्हणजे ब्रह्म व दुःख म्हणजे माया आहे, हे तुम्हाला माहिती नाही, म्हणून शब्दाने सांगावे लागते. मग कुठं माहिती हे दुःख आहे, हीच माया आहे, सुख आहे हेच ब्रह्म आहे. म्हणून दुःखाचे कारण आहे तीच माया आहे, सुखरूप आहे तेच ब्रह्म आहे. दुःखाच्या माग दुःखाचे कारण असते, सुखाच्या माग सुख स्वरूप असते, हे ध्यानात घ्या. सुखाला सुख स्वरूप असते. हा, सुख होण्याला काही अनुकूल कंडिशन लागते, ते सुखाचे कारण वाटत असते. की सुख झालं पदार्थ भेटल्यामुळं, पदार्थ भेटले पैसा असल्यामुळं, सुख झालं इंद्रिय तारुण्य शक्ती अनुकूलता ही असल्यामुळं, असं हे सुखाची कंडिशन. तो विषय सुखद होण्याला कंडिशनला ही कारण, सुखाला कारण नसते, सुखाला अधिष्ठान असते. दुःखाला कारण असते, कारण परंपरा आहे. म्हणून हे कळत नाही, सुख दुःख आहेत हेच माया ब्रह्म आहेत, जीव जड आहे हेच माया ब्रह्म आहेत, आत्मा अनात्मा हेच माया ब्रह्म, हेच प्रकृती पुरुष आहेत, हेच क्षराक्षर आहेत. हे कळत नाही. म्हणून आता जग दिसायला ही माया आहे, असं कुठं कळत आहे. अरे ते माईक दुःखाची जणी ती तू कोबड आहे म्हणतात. म्हणून माया ब्रह्म प्रत्यक्ष, पण हेच माया ब्रह्म आहेत असं कळत नाही, म्हणून शब्दाने ते कळून द्यावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात की सुख दुःखाचं ज्ञान आहे, सुख दुःख हीच माया ब्रह्म आहेत, पण हे तुम्हाला माहित नाही, म्हणून शब्दाने सांगावे लागते. हे कुठं आपल्याला माहित आहे की हे दिसायला लागलेलं सुख आहे, आता सुख प्रत्ययाला लागलेलं हीच माया आहे. सांगायचं का? आता जे ब्रह्मांड दिसायला हीच माया आहे. पिंड परमात्मा आहे म्हणून पिंडी देह ते तीन ब्रह्मांडी पसारा. सांगायचं का? आता देह दिसायला ही माया आहे, आणि आता जीव ब्रह्म आहे. सांगायचं का? आता अंतःकरण दिसायली ही माया आहे, आणि आता अंतःकरणात चैतन्य ते ब्रह्म आहे. सांगायचं का? आता जीवपणा ही माया आहे, आणि आता आत्मभाव ही ब्रह्म आहे. आता आत्मपणा ही माया आहे, आणि आता साक्षी स्वरूप ही ब्रह्म आहे. आता साक्षी वाटणं ही माया आहे, आणि आता निराभास लक्षात येणं हे ब्रह्म आहे. ही माया ब्रह्म आता आपल्याला लक्षात आली पाहिजे, आता इथं. अनेक रूपानं अनेक प्रकारानं अनेक, हे मायेच प्रत्यक्ष, ते मायाच आहे. बहुरूपी माया अशी विखुरली, बहुरूपानं ती विखुरली पसरली,
अनेक रूपानं नटली, अनेक रूपानं पुढे यायला लागली. जशी पृथ्वी वाट रूपानं पुढे आली, घर रूपानं पुढे आली, बायको रूपानं पुढे आली, पेन रूपानं पुढे आली, पृथ्वीच येली. चष्मा रूपानं पुढे आली, ग्रंथ रूपानं, मोबाईल रूपानं पुढे पृथ्वीची आली. दुसरं आहे काय? पायरी रूपानं, मंदिर रूपानं, कळस रूपानं, मूर्ती रूपानं पृथ्वीच आहे. मंदिर नाही पृथ्वी, मस्जिद नाही पृथ्वी, गुरुद्वार नाही पृथ्वी, गिरजाघर नाही पृथ्वी. मसनवाटा नाही पृथ्वी, घर नाही पृथ्वी. प्रेत नाही पृथ्वी. पृथ्वीच आहे, पण पृथ्वी अनेक रूपानं पुढे येते. पृथ्वी पाना आड जातो. लपवणी जगदा फासू. तस ही माया आहे, पण माया कळत नाही. हे ब्रह्म आहे, पण ब्रह्म कळत नाही. म्हणून विविधता जावा माया कळावा, आणि माया जावा ब्रह्म कळावा. ध्यानात घ्या ही गोष्ट. ही विविधतानं नटलेली सृष्टी दिसायली सृष्टी नाही, ही माया आहे. जड सृष्टी, जीव सृष्टी, दृश्य सृष्टी. ही सर्व सृष्टी दिसायली सृष्टी नाही, माया आहे. ती माया सृष्टीच्या रूपाने दिसायला लागली, आणि ब्रह्मच मायेच्या रूपानं भासायला लागलं. माया सृष्टीच्या रूपानं दिसायला लागली, आणि ब्रह्म मायेच्या रूपानं भासायला लागले. चला, चाल केला शिव मोकळा, विठ्ठल मन वेगळा. हे जग नाही माया आहे, माया नाही ब्रह्म आहे. अशा 2-3च गोष्टी लक्षात आल्या तर सर्व वर्म लक्षात येते. हे वर्म शब्दानं लक्षात आली. आयशे वर्म मज दावी नारायणा, ते शब्दानं अंतरीच्या खुणा प्रगट होणे. म्हणून शब्दानं सांगावे लागते. अर्थात ब्रह्मज्ञानाला प्रमाणजन्यता आहे असे ते मानतात. ब्रह्मज्ञानाला प्रमाणजन्यता आहे, सुख दुःखाच्या ज्ञानाला प्रमाणजन्यता नाही. म्हणून दोन्ही जरी सहज असले ज्ञान, तरी त्याच्यात हा फरक आहे. या गुरुजीने आपल्याला दाखवला. सार गोष्ट शब्दाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होते. ब्रह्म प्रत्यक्षच आहे, पण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. ब्रह्म प्रत्यक्षच आहे, प्रत्यक्ष स्वरूप आहे. प्रत्यक्ष स्वरूप बी तेच आहे, प्रत्यक्ष बी तेच आहे, प्रत्यक्षाचा विषय बी तेच आहे. काय सांगा, तेच 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 आहे सर्व. म्हणून ब्रह्म प्रत्यक्षच आहे. जगामध्ये ब्रह्मदिशे उघडी, पण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही जीवाला. त्याच्यामुळे ते जीव आहे. जीव का जीव आहे? प्रत्यक्ष प्रत्यक्ष नाही म्हणतो त्याला जीव मानाव, आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष झालं ते ब्रह्म आहे. म्हणून प्रत्यक्ष प्रत्यक्ष ब्रह्म, आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष नाही तो जीव. म्हणून ब्रह्म प्रत्यक्ष आहे, पण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. याच शास्त्रामध्ये विषयगत प्रत्यक्ष म्हणतात. म्हणून हे ब्रह्माचे 2 प्रत्यक्ष आहेत, विषयगत प्रत्यक्ष, ज्ञानगत प्रत्यक्ष. विषयगत प्रत्यक्ष नेहमीच असतं, पण प्रत्यक्ष वाटत नसतं. म्हणून ज्ञानगत प्रत्यक्ष गुरुमुखातून चिंतन करून पारमार्थ करून ज्ञानगत प्रत्यक्ष त्याला प्रत्यक्षता म्हणतात. त्याला ब्रह्म साक्षात्कार म्हणतात. परंतु ज्ञानगत प्रत्यक्ष नाही असं ते म्हणतात. विषयगत प्रत्यक्ष आहे, पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. म्हणून
घटपटादी पदार्थ जड आहेत म्हणून त्यांची विषयगत प्रत्यक्ष व ज्ञानगत प्रत्यक्ष करून घ्यावे लागते. घटपटादी पदार्थ आहेत ते जड वस्तू आहेत, जड भौतिक पदार्थ आहेत असं म्हणून आपण, म्हणून त्यांचं विषयगत प्रत्यक्ष आणि ज्ञानगत प्रत्यक्ष करून घ्यावे लागते. पुढं कळायला लागले ते विषयगत प्रत्यक्ष. पहिला मी जाणायला लागलो, मला कळायले ते. ते हे आहेत असे असे हे ज्ञानगत प्रत्यक्ष. हे पहा, कळून ओळखून येणं हे विषयगत प्रत्यक्ष आणि कळून ओळखू येणं हे ज्ञानगत प्रत्यक्ष विषयात. पाहुणा पुढे पण ओळखीला नाही, कळाला नाही का ओळखीला नाही. हा हाच याचं नातं आपल्यासोबत, हे हा गावचा आहे, नावचा आहे, याच्यासोबत हे नातं संबंध येत आपली, हे ओळखून नाही आलं. बाजारात यात्रेत पाहुणा भेटला, कोणीतरी आहे असं कळाला, पण त्याचा संबंध, नाव, गाव हे ओळखू आलं नाही. म्हणून पाहुणा कळाला नाही का ओळखू आला नाही. मग कळाला ते विषयत्वानं कळाला, आणि ओळखू जर आला तर मग ज्ञातत्वानं कळाला. तर विषयत्वानं ज्ञात, ज्ञातत्वानं ज्ञात. म्हणून समोर कळालं, पुढं विषय झाला तो, पण ओळखू आलं नाही. मग घटपटादी पदार्थ जड आहेत म्हणून त्याचे विषयगत प्रत्यक्ष ज्ञान करून घ्या, विषयगत प्रत्यक्ष व ज्ञानगत प्रत्यक्ष करून घ्यावी लागते, कळून दाखवावं लागते. म्हणून कळून वाका. कळण्यात बी दोन, एक कल्पित कळणं आणि एक वास्तव कळणं, त्याच्यातलं व्यवहारातलं. लक्षातच घेऊ आपण की हे रूप हे कळालं, रूप विषय विषयगत प्रत्यक्ष, हे रूप आहे विषयगत प्रत्यक्ष. हा पेन आहे, पेनाचं रूप आहे, हे पेन आहे, हे विषयगत कल्पित काल्पनिक प्रत्यक्ष. पेन काल्पनिक आहे, रूप रूप वास्तव व्यवहारात, पेन काल्पनिक आहे. त्या रूपाच्या माग पेन ही कल्पना लावलेली, रूपच आहे ते, डोळ्यानं रूपच आहे, डोळ्यानं पेन नाही, डोळ्याला पेन नाही, डोळ्याला रूपच आहे. पेन हे मानसिक कल्पना लावली तिथं, मनोमय, पेन मनोमय, आणि रूप हे अग्निमय. ध्यानात घ्या, रूप अग्निमयच असतंय, प्रकाशमय असतं, अग्निमय असतंय. त्या रूपाला पेन ही कल्पना लावली, ती मनोमय. म्हणून पेन म्हणणं हे काल्पनिक ज्ञान आहे, रूप म्हणणं हे व्यावहारिक ज्ञान आहे. मग रूपाने व्यवहार होत नाही, कल्पने म्हणून सर्व व्यवहार कल्पित आहे. पेन घेतला, बायको केली, मुलगा झाला, घर बांधलं, हे जे समजा बोलले हे काल्पनिक आहे. म्हणून कल्पित कळलं पाहिजे. व्यवहार व्यवहार पृथ्वी पाणी अग्निवार आकाशाचा आहे, व्यवहार शब्द स्पर्श रूप रस गंधाचा आहे, आणि त्याच्यावर कल्पना लादलेल्या आहेत. हा पेन आहे, हे बकेट आहे, हा मोबाईल आहे, हा बूट आहे, तो चष्मा आहे. व्यावहारिक पदार्थावर केलेल्या कल्पना आहेत, लादलेल्या कल्पना आहेत. तसं नाही, तसं मन केलेलं आहे. ध्यानात घ्या, डोळ्यातून रूपाकार मन होते, लंबायकार, आणि मनातून कल्पना होती हा पेन आहे. पेन कल्पना केलेली त्याच्यावर, रूपावरली कल्पना आहे, काही रसावरल्या कल्पना आहेत, काही गंधावरल्या कल्पना आहेत. म्हणून व्यवहार व्यावहारिक वेगळाच आहे, कल्पित वेगळंच आहे. मनोमय सृष्टी आणि व्यावहारिक सृष्टी, मनोकल्पित सृष्टी. म्हणून कल्पित, व्यावहारिक आणि वास्तविक हे वेगवेगळे.
म्हणून हे रूप आहे, हे विषयगत प्रत्यक्षी. हा पेन आहे, हे विषयगत प्रत्यक्षावर काल्पनिक प्रत्यक्षी. हा पेन मी मनुष्य जाणतो, ही व्यक्तीला धरून वस्तूची प्रत्यक्षता. हा पेन मी जीव जाणतो, ही जीवाला जडाची प्रत्यक्षता. हा पेन मी आत्मा जाणतो, ही आत्म्याला अनात्म्याची प्रत्यक्षता. आणि हे साक्षी भाष्य मी साक्षी प्रकाशतो, ही साक्षीला साक्षी भाष्याची भाष्यता. पहा पेनाला उठला, रूप पेन आहे का रूप आहे? रूप आहे का विषय आहे? रूप आहे का वस्तू आहे? वस्तू आहे का जड आहे? जड आहे का अनात्मा आहे? आणि अनात्मा आहे का भाष्य आहे? भाष्यालाच आपण अनात्मा म्हणतो, अनात्म्याला जड म्हणतो, जडालाच वस्तू म्हणतो, वस्तूलाच विषय म्हणतो, विषयालाच पेन म्हणतो. कुठे पेन? ह्या आपल्या समजुतीची स्तर आहे ती. आता परमात्माच आहे, पण आपण समजुतीच्या कल्पनेच्या पडद्यातून ह्या स्तरातून खाली उतरलो, स्टेप बांधल्या त्याच्या, आणि आपल्यासाठी जग बनलं, वस्तू बनली. आणि हा पेन आहे, मग माझा आहे. अहमत्व, ममत्व, सत्यत्व असं लादलं आपण त्याच्यावर. म्हणून हे जगत वाटायले, म्हणून ह्या वस्तू वाटायल्यात, म्हणून ह्या व्यक्ती वाटायल्यात, म्हणून ही माया आहे, हीच माया आहे. असं वाटणं आणि असं भाषणं आणि असं भाषण आणि असा व्यवहार करणं हीच माया. लटिका व्यवहार सर्व हा संसार कळला ना त्याच्यामुळेच. म्हणून घटपटादी पदार्थ जड आहेत, म्हणून त्यांचे विषयगत प्रत्यक्ष व ज्ञानगत प्रत्यक्ष करून घ्यावे लागते. ब्रह्म स्वयंप्रकाश व्यापक असल्यामुळे त्याचे विषयगत प्रत्यक्ष आहेच. ब्रह्माचं विषयगत प्रत्यक्ष आहेच, करून घ्यायचं नाही नवं. काय? कारण जे काय आहे ते ब्रह्मच आहे ना. ब्रह्मच विषय, पेन विषय झाला तर ब्रह्मच विषय झाले. ब्रह्माला सोडून कुठं काय? पेन ही कल्पना आहे, रूप ही अनुभूती, आणि ब्रह्म ही वस्तुस्थिती. ध्यानात घ्या. पेन ही कल्पना, डोळ्याद्वारे दिसणाऱ्या रूपावर पेन ही मनानं केलेली कल्पना आहे. कल्पना काढून टाका. डोळ्यानं रूप दिसलं, फक्त रूप आहे, आकारवान रूप आहे. वृत्तीनं आकार धरल्यामुळं, डोळ्याद्वारे धरल्यामुळं रूप आहे. ध्यानात घ्या. नाम पेन नाम आहे, लंबायकार काळं पिवळं निळं रूप आहे. ते डोळ्यातून पाहिल्यामुळं रूप आहे, लंबायमान आहे असं वाटतंय. वास्तविक पाहता ते रूप नाही, लंबायमान नाही, ते फक्त जड आहे, न जाणणार आहे. म्हणजेच माया आहे, अविद्या माया आहे. म्हणजेच कल्पना नाही, कारण कार्य आहे, कार्य नाही कारण आहे. पेन ही कल्पना आहे, रूप हे कार्य आहे, आणि अविद्या हे कारण आहे. अविद्या माया हे कारण आहे, कारण नाही अधिष्ठान असते. हा कारणाध्यास वाटायला कारण अध्यास आहे, कार्य बी अध्यास आहे, रूप बी अध्यास आहे, आणि कल्पना बी अध्यास आहे. पेन ही कल्पना, काळं पिवळं निळं हे रूप,
कारण हे अज्ञान, माया आणि अधिष्ठान. हा असा अध्यास, कार्य, कारण भाव, कल्पना लावले त्याला, म्हणून असा व्यवहार वाटायला. नाहीतर परमात्मा असा आहे. परमात्मा उघडा परमात्मा आहे. उघडा परमात्मा. न करी त्याचे गांधेपण किंवा न जाणी त्याचे गांधेपण, नारायण सिद्ध उभा. कळून घेत नाही त्याला काय करा. म्हणून ज्ञानगत प्रत्यक्ष नाही, म्हणून शब्द प्रमाणाने ज्ञानगत प्रत्यक्ष करून घ्यावी लागते. म्हणून परमात्म्याची, ब्रह्माची व्यापकच असल्यामुळं, सर्व रूपानं ब्रह्मच असल्यामुळं विषयगत प्रत्यक्ष आहे. पेन पाहिला तर परमात्माच पाहिला पण वाटत नाही, म्हणून त्याचं ज्ञानगत प्रत्यक्ष करून. विषयगत प्रत्यक्षच आहे. जे काही हाताळलो, जे काही बोलायलो, जे काही खालो प्यालो चालायलो, ते परमात्म्यातच आहे. परमात्म्यातच आहे. पृथ्वी दिसायली, पृथ्वीचं ज्ञान नाही, परमात्म्याच आहे. फक्त तसं कळून घ्यासाठी त्याला ज्ञानगत प्रत्यक्ष व्हावं लागते. त्यासाठी शाब्दी प्रमा आहे, त्यासाठी गुरुचा उपदेश आहे, त्यासाठी शास्त्र आहेत, त्यासाठी विवेक आहे, त्यासाठी परमार्थ करायचा. ज्ञानगत प्रत्यक्ष होण्यासाठी विषयगत प्रत्यक्ष ब्रह्माच आहे. ब्रह्मातच बुडालेले ब्रह्मच आहेत. होय तो आधीचे आहे. तो का म्हणे हा तो स्वय परब्रह्म पाहिलाच आहे. पण मूर्खनेने वर्म संत चरण, तर संतांच्या संगती शाब्दी प्रमा होऊन शाब्दी प्रमाणानं ज्ञानगत प्रत्यक्ष व्हायचे राहिलेले फक्त. म्हणून प्रत्यक्ष करून घ्यावे लागते. असंच शाब्दी प्रमा असे म्हणतात. या शब्दाची महती सांगतात. याला शाब्दी म्हणतात. शाब्दी प्रमा म्हणा, शब्द प्रमाण म्हणा. आणि या शब्दाची महती ज्ञानोबा सांगायला लागलीत. म्हणून शब्दाची लयच महती. शब्दानच साक्षात्कार होतो, शब्दानच ज्ञानगत प्रत्यक्ष होते, शब्दानच अहम ब्रह्मस्मी अशी वृत्ती निर्माण होते. निजवृत्ती शब्दानच, गुरुच्या उपदेशानं. म्हणून शब्द चालवा. शब्द संतानं चालविला, आपण चालवा. आपण आपल्या करता चालवा आणि आपण आपली स्वस्ती करून घ्या. असं शब्दाचं महिमाने. म्हणून शब्द उपजीवी व्हा. शब्दावर जगा, शब्दावर या आणि शब्दाला साधन बनवा. शब्द मनुष्य देहातच आहे. म्हणून मनुष्य देहात या शब्दाची साधना आपण शब्द साधना करीत राहू. ते नामस्मरण आहे, श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे. ही शब्दच आहेत. ही शब्दाची साधना आहे. म्हणून शब्दाची साधना सापडली पाहिजे. शब्दाची साधना हाताळली पाहिजे. आणि शब्दाचा उपयोग करून आपण आपल्या स्वरूपावर जागृत आरूढ होऊन हा भ्रम निवारता आला पाहिजे. असं आपल्याला शब्दाचं महिमान आणि शब्दाचा उपयोग साधू संतांना सांगितलेला आहे. ठीक आहे, खूप वेळ झाला. हो हो, बरं चालेल. कुणी हात वर केला पहा. केदार, बबिताताई केदार, काही बोलायचं का, विचारायचं का काही? नाही, ठीक ठीक. हा, आपण आता एक शनिवार नाही तर काहीतरी एक बोलायसाठी ठेवू. हा, प्रश्न उत्तरासाठी एक शनिवार हो, ठेवू. याच्यात काय आतल्या यांका लिहून घ्यायचा. आल्या काही तर अशा ओघामध्ये बोलता येत नाही, पण एक दिवसच ठेवू त्यासाठी. मग ते हो. आठवण करून द्यायची की ह्या दिवशी आपला हा विषय झालता, तुम्ही